श्वान आहे बघा. एखादा चेंडू असा नाही झाला पाहिजे की एखादा चेंडूवर 1-2 धावा पाहिजेत आणि त्याला लागून चेंडू आणला आणि मग नुकसान झालं. कारण की सकाळपासून प्रयत्न त्याचे देखील आहेत, त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न. मला वाटते हॅट्रिक साठी पारितोषिक होतं ना. डेफिनेटली पारितोषिक राहिलंय म्हणजे लक्षात असू द्या. जवळ 800 रुपयाचं पारितोषिक जे धीरज यांना राहिले द्यायचं. जाऊया मॅचला होते सुरुवात. धीरज नेलके अँड वैभव सोहळे ही जोडी आज नंबर 1 म्हणून कामगिरी करते, परंतु आणखी नंबर 1 कामगिरी करेल का? आतापर्यंत जे 3 संघ पहिला दिवस विघ्नार्थ स्पोर्ट्स बेलकडी टीम क्वालिफाईड झाले, दुसरा दिवस वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, तिसरा दिवस आपण बघितलं जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडेची टीम क्वालिफाईड झाली. आज कोणती क्वालिफाईड होईल? पहिला चेंडू आडव्या पाटनं उडवलाय, परंतु जिथे जल पकडलाय आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर धीरज निलके हा बाद झालाय. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर मात्र फलंदाज बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा मात्र मोह आवरला नाहीये. धीरज आज भरपूर चांगला खेळ केलाय, परंतु या मॅच मध्ये त्यांची बॅट नाही झाली आहे. परंतु राज मात्र बॅटिंग मध्ये अभिराज करतील का? अभिराज गाजवतील का? धनराज चोणकर पाहतोय आपण स्ट्राईक एंड कडे. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. वैभवने स्ट्राईक घेतली स्वतःकडे. टीमच्या टोटलला मात्र झाली सुरुवात. 3 ओव्हरचा मुकाबला आहे. हाय व्होल्टेज वाला मुकाबला हाही देखील आपल्याला बघायला मिळू शकतोय. जे आतापर्यंत बघितलेत आपण आजच्या दिवसामध्ये रंगतदार लढती सगळ्या झालेल्या आहेत. उद्याच्या दिवसामध्ये डेफिनेटली अशा लढती काही आणखी होतील, परंतु आज बॅटची कडा टॉप एज यस नो नकार दिलाय. आपण बघितलं तर इथून चांगला चेंडू होता. संदीप सांबरे ब्रदर्स, आणि हे ब्रदर्स व्हेरी डेंजरस वालीव टीम. आज आपण पाहिलं इतिहास तेही लिहिण्याच्या अनुषंगाने इथे दाखल झालेले आहेत, परंतु राजावली टीम कमी आखू शकत नाहीये त्यांना. फ्लिकचा फटका पाहिला आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये. धाव 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु सरळ नकार नो. प्रतिसाद मात्र मिळत नाहीये. 1 धाव मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना टीमची टोटल 2च्या घरामध्ये पोहोचली है. अब तक देखेंगे तो अच्छी गेंदबाजी करी है मिस्टर संदीप ने अपनी इस पहले ओवर के स्पेल में, क्योंकि उन्होंने फेंकी हुई अब तक गेंदे अगर देखेंगे ना तो 4 और 4 में 2 खर्च किए हैं. ये उल्टा चाली है, उठा के मारा है, लेकिन वो डिस्टेंस मिलेगा क्या? नहीं कवर पाए यहाँ पे डिस्टेंस. और कैच सभा बैठे वहां पे नीलेश सामरे ने क्या बेहतरीन कैच पकड़ा है, और ये दूसरा बड़ा वाला झटका राजावली टीम को लगा है मैदान के अंदर. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची ना. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची ना. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला. थँक्यू डीजे. सुंदर धून सुंदर संगीत आपण ऐकले. मॅन फ्रॉम धानीव आमचे मित्र किशोर मडवी. एकूणतरीत आपण बघितलं तर जे धानीवचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास आणि सातिवली संघावर आधारित हे गाणं त्यांनी बनवलेलं आहे या सीझन मध्ये. यापूर्वी सुद्धा त्यांनी एक असं गाणं बनवलं होतं. वसईच्या तालुक्यात हे गाणं होतं आणि ते सुद्धा भरपूर सुंदर गाणं आपण ऐकलं. आणि पुन्हा एकदा या सीझन मध्ये एक नवीन गाणी त्यांच्या माध्यमातून रचलं गेलंय या बिरसा मुंडा चषकावर.
पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश. फटका हवेत आहे, फिल्डर अंडरनीट, जेल मात्र संधी आणि या सिडीचं विकेटचं बदन. आणखीन एकदा का राजावली संघाला अडचण वाढली येते पहिल्या ओव्हर मध्ये राजावली संघाची. बाबू दादा महाली दिनेश टोकरे A1 जोडी नंबर 1. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. त्याच्या सोबतीला थँक्यू डीजे. संदीप ओलंबे या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य मिळालंय. नक्कीच मंचावर पाहुणे आणि नक्कीच पाहुण्यांचा आभार पुन्हा एकदा व्यक्त करेन. त्याचप्रमाणे पण बघितलं तर मग रविवारच्या दिवसामध्ये कोण विसरणार आहे, कारण की मग सगळ्या खेळाडूंसाठी सगळ्या संघांसाठी जेवणाची व्यवस्था सातेवली ग्रामस्थांच्या माध्यमातून देखील केलेली आहे. सायकल हा थोडे क्विक करा, फास्ट केला ही नम्र विनंती करतोय. सायकल मॅन ऑफ दी सिरीज साठी आपण पाहिली, मला वाटतं बेस्ट बॅट्समॅन साठी आहे ती, आता थोडा चेंज झालाय. आणि बेस्ट बॅट्समॅन साठी जी सायकल प्रवीण दादा वाडन याच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली आहे. त्यानंतर आपण बघितलं की LED TV आपण पाहिली आहे, संतोषजी पवार यांच्या माध्यमातून सिरीज साठी स्पॉन्सर्स केलेली आहे. थोडा क्विक करा, घाई करा, आपल्याकडे वेळ आता तितका नाही राहिलेला आहे. संध्याकाळ मात्र इथून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 6च्या घरामध्ये आपण एंटर झालोय आता. वैभव सोळे स्ट्राईक एंडकडे असतील. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट 2 धावा. भरपूर मी तर म्हणेन की मागे पडलाय आता साईकृपा राजावलीचा संघ, परंतु मागे वळून पाहणारा हा संघ नाही आहे, कारण की इथून वैभव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत राजावली टीम या मॅच मध्ये असेल. तेच तर वालीव एक्सप्रेस मिस्टर वसंत सांबरे. वसंतची पहिली पसंत म्हणजेच विकेट. इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर बॉलर म्हणजेच वसंत सांबरे. तेच तर आणखीन एक क्या बात आहे, किती गती प्रदान केली जाते गोलंदाजी मध्ये. गतीचा महारथी, वेगांवर स्वार झालेला हा गोलंदाज वसंत सांबरे पाहतोय आपण, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कुठेतरी आपण बघितलं ना तर मग आता कीपर चेंज होत आहेत. आणखीन एक गणेशजी भोईर साहेबांचं शुभागमन. वेलकम साहेब, आपलं सुद्धा स्वागत करतोय. 4 बंधू आज आपण बघितले तर संदीप असतील, निलेश असतील, अशोक असतील आणि मग वसंत आणि क्रांती सांबरे सुद्धा होते सकाळच्या सत्रामध्ये, कदाचित आता सुद्धा असतील, आहेत मला वाटतंय. हो 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 हो, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 4 चेंडू डॉट आहेत. क्रांतीजी सांबरे सुद्धा इथे आहेत आणि ते देखील हा मॅच पाहतात. 4 चेंडू डॉट, एकही धाव नाही आलेली आहे. साईकृपा टीम फसली आहे, परंतु दरम्यान फसलेल्या टीमला अडचणीतून काढण्याचं काम करतोय वैभव सोळे. आटोकले षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या 8च्या घरामध्ये पोहोचली आहे. अडचणीतून बाहेर काढण्याचं काम मात्र वैभव करतोय आणि केलंय. 8 धावा फलकावर. 3 गडी गमावलेत. एक मोठा उत्तुंग षटकार अजून सुद्धा येऊ शकते, कारण की 1 चेंडू शिल्लक आहे. आडवी बॅट यूज केली आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय सरळ, परंतु नकार देण्यामध्ये सहमती दर्शवली आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 9 धावा. बघा 9 धावा झाल्यात, परंतु शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन आणखीन काही 9-10 धावा आल्या ना तरी सुद्धा चांगला टोटल बनेल. आणि जर चांगला टोटल बनला तर मग चांगली फाईट केली जाईल. चला क्विक करायचंय, स्पीडअप करायचं आहे,
कारण की वेळ मग कमी आहे ना, मग वालीव टीमला चेस करायचे आहेत, मग अंधार तुम्हालाच होणार आहे, लक्षात असू द्या वालीव टीम. वेलकम बॅक सगळ्यांचा क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 चौथ्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 सुपर 7 मध्ये कोणता संघ येईल? निलेश सामरे बॉलिंग ट्रॅक वर, समर वैभव. धीमा धीमा चेंज ऑफ द पेस. वैभव या खेळाडूला पण बघितलं होतं ना, आदिवासी प्रीमियर लीग जेव्हा झाली तेव्हा निलेशच्या सोबत खेळत होता, निलेशच्या संघामध्ये होता, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. चेंज ऑफ द पेस बघा, इथून आपण पाहिलं तर फटका खेळला होता, परंतु थ्रो खराब. आणि मी जी चर्चा करत होतो ना की कदाचित श्वान आहे तिकडे, त्या श्वानला जर चेंडू लागला असता तर अडला तर असता देखील, तिथे दिशा बदलली देखील असती, परंतु बघितलं आपण तर तितकं काही नुकसान झालं नाहीये. 2 धावा मात्र मिळतील. 11च्या घरामध्ये टोटल पोहोचलं गेले. 5 चेंडू शिल्लक आहेत. निलेश सांबरे बॉलिंग ट्रॅक वर, इथून 5 मध्ये जरी 10 धावा, एक गुड फायटिंग टोटल. जवळ जवळ हा चेंडू पाहिलाय आपण तर मग तिसरा असेल, कारण की डेफिनेटली पहिला डॉट झाला होता. दुसऱ्यावर आपण बघितलं तर 2 धावा आल्यात, तिसऱ्यावर 1 धाव आलेली आहे. आता राहिले 3, 12 झाल्यात. 3 मध्ये आता एखादा मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का? निलेश सांबरेच्या विरोधात स्ट्राइक एंड कडे असलेला फलंदाज मिस्टर अजय. बॅटची कडा आहे, एकदा मिळेल. यास डेफिनेटली एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 2 चेंडू शिल्लक, चांगली बॉलिंग राहिले. कुठे ना कुठे साई ग्रुपा संघाला पहिल्या षटकामध्ये जी अडचण मात्र निर्माण केली, ती अडचण मात्र कायम आहे. प्रवीणजी भीमराज साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चांगले युजिट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण. स्लोअर वनचा वापर केला. धावसंख्या स्थिर. शेवटचा बॉल. धाव फलकावर 13 धावा. टोटल किती धावांचा टार्गेट सेट होईल? शेवटचा बॉल देखील आपण पाहिला निर्धावच्या स्वरूपात आलाय. षटकाची समाप्ती झाली आहे. टीमची टोटल पाहिली आपण तर फक्त 13, जिंकण्यासाठी 14 धाव्यांचं लक्ष आहे जीवदानी वालीव संघाच्या समोर. चला क्विक करा, 14 धावांचं टार्गेट आहे. दर्शक बड़े तादाद में यहाँ पे आए हैं, पर दर्शकों के लिए भी इनामी राशि है. अगर सिक्सर के माध्यम से गेंद बाउंड्री के बाहर आती है, अगर आप वहां पे कैच पकड़ते हो ना, तो आपको 200 रुपए का इनाम मिलेगा. इनाम रखने वाले हमारे एवन जोड़ी आनंदा जी माली साहब और अशोक जी भीमरा, इनकी ओर से 100 रुपए का इनाम, और नरेंद्र दादा कुबरा की ओर से 100 रुपए का इनाम, यानी कि 200 रुपए का इनाम. बाउंड्री के बाहर अब अगर आप कैच पकड़ते हो सिक्सर वाला, तो ये इनामी राशि आपको दी जाएगी. अब तक 2 लोगों ने यहाँ पे जो पकड़ी है,
चलो गेंद चाहिए मैदान के अंदर। ये 14 रन है, लेकिन ये 14 रन भी इतने भी कम नहीं है। हमने वसई तालुका आदिवासी क्रिकेट एसोसिएशन का ना रिकॉर्ड देखा है, और रिकॉर्ड में क्या होता है कि 18 गेंदों में 11 रन भी नहीं बने। तो ये मुकाबला है ना इतने आसानी से छोड़ने वाली नहीं है साई ग्रुप राजावली की टीम। उनको भी पता है इस मुकाबले में हम जी जान से लड़ेंगे। जी जान से प्रयास तो करेंगे जरूर, क्योंकि लड़ेंगे लड़ेंगे लेकिन हार नहीं मानेंगे, क्योंकि उनको भी पता है ये मुकाबला बहुत अहम है हमारे लिए। क्योंकि आज से हमने सपना देखा है, उतने रन स्कोर पे बोर्ड पे नहीं लगे, लेकिन जितने हैं उतने में शायद हम अपना काम बनाने का प्रयास करेंगे। मंचावर पाहतोय जे अतिथी आपल्याला दर्शवले जात आहेत ऑन स्क्रीन, हे प्रमुख पाहुणे मनमुराद आनंद घेत असताना या सामन्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। 18-14 बघा, जरा हा रेकॉर्ड आपण बघितला ना तर आज पुन्हा एकदा कदाचित चेंज केला जाऊ शकतोय। बॉलर अजय, संदीप एंड नीलेश, दो ब्रदर्स दो भाई अब मैदान के अंदर आ चुके हैं। मुकाबला जीतने के लिए 14 रनों का टारगेट है, लेकिन ये टोटल छोटा है, लेकिन ये छोटा टोटल क्या लास्ट तक लड़ेंगे। चलो अब मैच ऑन होता हुआ। पहला चेंडू सरप्राइज डिलीवरी है बल्लेबाज के लिए, पहली गेंद सरप्राइज है। ऐसा लग रहा था कि बल्लेबाज कहीं ना कहीं सोच रहे कि ये गेंद वाइड मिलेगी, लेकिन नहीं, अंपायर ने बताया और जताया भी कि ये अच्छी गेंद है। इस ऐसे गेंदों को आप नहीं छोड़ सकते। मुकाबला 14 का है, लेकिन टफ वाला हो सकता है यहाँ से। अगली गेंद और बल्ले के साथ खेला हुआ शॉट, वहां पे खिलाड़ी है, एक रन आसानी से दूसरे का प्रयास से रोक दिया है। अपने कदमों को वक्त से पहले रोक दिया, क्योंकि उनको पता है यहाँ पे रन नहीं बनेगा। रन कम और धोखा ज्यादा है, यहाँ पे खतरा ज्यादा है। खतरा बढ़ता था 16 में 13। ये मुकाबला है ना शायद से आखिरी गेंद तक जा सकता है, क्योंकि शाम का वक्त है। हल्के हाथों से खेला हुआ शॉट, पब्लिक खचाखच है, लेकिन यहाँ पे क्या हुआ, बेहतर एफर्ट्स की जरूरत है। आज तो ये तो सिर्फ झांकी है, पब्लिक ने जिस तरह से यहाँ पे भारी संख्या में भीड़ जमाई है, लेकिन पर्दे को पकड़ के रखा है। मैं रिक्वेस्ट करूंगा पर्दा छोड़ना है, वो लड़की का दुपट्टा नहीं है, वो बाउंड्री का पट्टा है, छोड़ दो आप। वो पल्लू नहीं है, छोड़ दो। हाँ अब समझ में आया। बारह रनों की जरूरत 15 गेंदों में। हवा में खेला हुआ शॉट, खिलाड़ी थे वहां पे, लेकिन बैट वाला लक है वहां पे। आज ये मौका बन सकता था, ये सीधा हाथ में जाने वाली थी गेंद, लेकिन देखेंगे तो क्या हुआ, खंबे को लग गई। अब खंबे को लग गई तो और कुछ कर भी नहीं सकते ना, नसीब का साथ, नहीं तो हाथ में सीधा जाकर बैठने वाली थी ये गेंद उतना, लेकिन फायदा भी नहीं हुआ है। अरे देखो ये हाथ में शायद जा सकती थी। एक रन मिला है, एक धाव मिळाली आहे। 14-11 सेन्सेबल क्रिकेट मात्र निलेश सांबरे मात्र खेळत असताना इथून आपण पाहिलं आपल्या संघाची गरज ओळखून मात्र खेळ करतायत, परंतु कुठे ना कुठे जी रणनीती मी तर म्हणेन की साईकृपा राजावली संघाने सुद्धा ही वापरायला हवी होती, कारण की मोठे फटके मी तर म्हणेन इथे 20 त्या जरी धावा प्लस आल्या असत्या ना तरी चांगल्या धावा बनल्या असत्या, परंतु 13 मध्ये 10 हे चित्र आहे ना, सोपं दिसतंय परंतु तितकंही सोपं होणार नाहीये। फटका खेळलाय हवेत,
चेंडू चाललाय मिड विकेट बॉडी लाईनच्या पार आणि हा लय चौकार. जिल्ह्याच्या वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या थँक्यू डीजे. तालुक्यात. किशोर मडवी यांनी नक्कीच हे गाणं जे पहिलं बनवलं होतं या चषकासाठी आणि त्यानंतर मग एक नवीन गाणं या सीझन मध्ये देखील आपण ऐकला. चौकार आला 12 चेंडू 6 धाव्यांची गरज. वैभव बॉलिंग ट्रॅक वर समोर निलेश 12-6. कट किया हल्के हाथों से, एक रन ढूंढ रही है, मिला भी है, दूसरे का प्रयास आसानी से मिलेगा. अब नीलेश ने जो सूझबूझ बारी खेली है ना, बेहतरीन पारी खेली है क्योंकि उनको पता है यहाँ से शक्ति से नहीं युक्ति से हम खेलेंगे. बुद्धि का इस्तेमाल करते नजर आ रहे हैं, उनका फायदा भी मिल रहा है. 11 मध्ये 4. साईकृपा राजावली टीम थोडी कमी पडली आहे. रणनीती कुठेतरी चुकताना पाहायला मिळाली आहे. धाव फलकावर कदाचित 20+ धावा, एक चांगला टोटल आपल्याला बघायला मिळाला असता. कट कर दिया है, पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है 2 रनों के लिए. अब मुकाबला जीतने के लिए 2 रनों की जरूरत है, फक्त 2 धाव्यांची गरज. हा डेफिनेटली आपण बघितलं तर इथून 2 धाव्यांची गरज आहे, परंतु हरणाऱ्या संघाला सुद्धा आपण बघितलं तर एक ट्रॉफी मिळणार आहे इथून. नाराज मात्र तितका केला जाणार नाहीये. विनिंग शॉट, गेम खल्लास, सामना जिंकलाय जीवदानी वालीव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स जीवदानी वालीव टीम. सुपर 7 मध्ये एंटर होणारी टीम ठरते या स्पर्धेमध्ये जीवदानी वालीव. थँक्यू डीजे. तुम्हाला थांबवते मॅडम, विमाचा पुरस्कार आहे तो आम्ही देणार आहोत आणि तो पुरस्कार जाईल मिस्टर संदीप सामरे या खेळाडूला. धीरज आपण देखील या. साईकृपा राजावली टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या, तुम्हाला देखील दिली जाईल ट्रॉफी. देखील राहिला आज आपण बघितलं तर राजावली संघाच्या माध्यमातून, परंतु थोडासा बॅड लक की शेवटच्या मॅच मध्ये नशिबाची साथ आणि चांगले क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये.